नाका ठरला निष्क्रिय, डोणगाव येथील वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव राज्य महामार्गावरील घाटभोरी वन परिक्षेत्राअंतर्गत असलेला वन उपज तपासणी नाका सध्या निष्क्रिय असल्याचं चित्र समोर आलंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या नाक्यावर अधिकारी किंवा कर्मचारी नियमितपणे उपस्थित नसल्यानं वन उपज वाहतुकीवर प्रभावी देखरेख होत नसल्याची चर्चा आहे। भारतीय वन अधिनियम 1927 तसेच महाराष्ट्र वन नियमानुसार वन उपज वाहतुकीची तपासणी करणे व अवैध वृक्षतोड किंवा तस्करीला प्रतिबंध करणं ही वन विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे। मात्र तपासणी नाका रिकामा असल्यास अवैध वाहतुकीला चालना मिळण्याची भीती व्यक्त होतीये। या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेऊन नाक्यावरील उपस्थिती, तपासणी व्यवस्था आणि कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये।